Hello friends, how are you? I hope all of you well and healthy. Stay fit and learn more. Welcome to LKP class. तर या तासाला आज आपल्याला इयत्ता 11वी सायन्स बायोलॉजी लेसन फर्स्ट लिव्हिंग वर्ल्ड. तर यामध्ये आज आपल्याला पार्ट फर्स्ट पाहायचा आहे. तर यामध्ये फर्स्ट आपल्याला कॅन यू रिकॉलमध्ये 3 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. ते 3 क्वेश्चन्स आपल्याला पाहायचे आहेत. तर यामध्ये फर्स्ट जो क्वेश्चन विचारलेला आपल्याला, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिव्हिंग्स अँड नॉन लिव्हिंग्स. तर हा फरक तुम्हाला माहीतच आहे. लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय आणि नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय. तर यामध्ये डिफरन्स बघा, लिव्हिंग थिंग्समध्ये काय असणार आहे, मुवमेंट असणार आहे. ते काय करणार आहेत, रेस्पिरेशन करणार आहेत. त्यांच्यामध्ये काय असणार आहे, ग्रोथ असणार आहे. ते रिप्रोडक्शन करू शकणार आहेत. एका सजीवापासून दुसरे जीव निर्माण होतात. त्यांना कशाची गरज असणार आहे, नीड फूड. तर हे झालं लिव्हिंग थिंग्समध्ये. तर नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या अपोजिट घ्यायचं आहे. नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये काय करणार नाहीत, जे नॉन लिव्हिंग थिंग्स ऑब्जेक्ट असतात ते काय करणार आहेत, त्यांच्यामध्ये मुवमेंट होणार नाही. तर यामध्ये रेस्पिरेशन होणार नाही, त्यांची ग्रोथ होणार नाही, रिप्रोडक्शन होणार नाही आणि त्यांना अन्नाचीही गरज नाही. हे लक्षात ठेवायचं आहे. तर अतिशय सोपा डिफरन्स होता. त्यानंतर इनलिस्ट द कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आतापर्यंत जे मी माहिती तुम्हाला दिलेले आहेत तेच त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे. म्हणजेच काय, मुवमेंट आहे, रेस्पिरेशन करणार आहेत, त्यांच्यामध्ये ग्रोथ होणार आहे, रिप्रोडक्शन होणार आहे, त्यांना अन्नाची गरज असणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यांचे कॅरेक्टर्स आहेत. त्यानंतर तिसरा जो क्वेश्चन विचारलेला आपल्याला, वेदर ऑल ऑर्गॅनिझम्स आर सिमिलर, जस्टिफाय युअर अँसर. आता याचं उत्तर तुम्हाला माहीतच आहे की सगळे ऑर्गॅनिझम जर सिमिलर असतील तर काय इफेक्ट होईल. तर यामध्ये तुम्हाला माहीतच आहे, द ऑर्गॅनिझम्स लुक सिमिलर टू इच अदर, दे डोंट लुक द सेम. जर ऑर्गॅनिझम सिमिलर दिसत असतील तर ते पूर्णपणे सेम असतात असे नाही, लक्षात ठेवायचं. ईच अँड एव्हरी स्पेसीज ॲडॅप्टेड देमसेल्व्स टू देअर ओन एन्व्हायरमेंट. म्हणजे प्रत्येक सजीव हा त्यांच्या वातावरणाशी काय असतो, ॲडॅप्टेड असतो, त्या वातावरणाशी जुळवून घेत असतो. सो ऑर्गॅनिझम्स आर नॉट सिमिलर बिकॉज ऑफ देअर ॲडॅप्टेशन टू डिफरंट काइंड्स ऑफ एन्व्हायरमेंट. लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक जो जीव असतो त्याचं एन्व्हायरमेंट वेगळं असणार आहे. त्या एन्व्हायरमेंटनुसार त्याची बॉडी डेव्हलप झालेली असणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच सर्व ऑर्गॅनिझम्स काय नसणार आहेत, सिमिलर नसणार आहेत. त्यानंतर बघा नेक्स्ट पॉईंट, प्लॅनेट अर्थ इज मेड ऑफ अबायोटिक अँड बायोटिक कंपोनंट्स. The biotic components are obviously the living beings present around us. The question is, why do we call them living and how do they differ from non-living. तर यामध्ये सांगितले की जे प्लॅनेट आहे, प्लॅनेट कशानं भरलेलं आहे. प्लॅनेटमध्ये दोन गोष्टी आहेत, अबायोटिक अँड बायोटिक कंपोनंट्स. अबायोटिक म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की ज्या गोष्टीमध्ये जीव नसतो, नॉन लिव्हिंग थिंग्स अबायोटिकमध्ये येणार आहेत. आणि बायोटिक कंपोनंट्समध्ये काय येणार आहे, ज्याच्यामध्ये जीव असतो. तर अबायोटिक कंपोनंट्समध्ये लक्षात ठेवायचं आहे, भरपूर गोष्टी येऊ शकतात ज्यामध्ये जीव नाही असा. तर बायोटिकमध्ये लक्षात ठेवा, जीव असलेल्या सर्व वस्तू यामध्ये येणार आहेत. द बायोटिक कंपोनंट्स आर ऑब्वियसली लिव्हिंग बीइंग्स प्रेझेंट अराउंड अस. द क्वेश्चन इज, वाय डू वी कॉल देम लिव्हिंग अँड हाऊ डू दे डिफर फ्रॉम नॉन लिव्हिंग. इथं पण ते प्रश्न विचारलेला आहे, लिव्हिंग थिंग्स नॉन लिव्हिंग थिंग्स पासून कशा वेगळ्या असणार आहेत. तर त्याचा डिफरन्स आपल्याला माहीत झालेला आहे, पहिल्या क्वेश्चनमध्येच आपण पाहिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट ए, द लिव्हिंग बीइंग वन्स प्रोड्युस्ड बॉर्न हॅज टू सर्वाइव्ह. फॉर सर्वायवल इट्स नीड्स एनर्जी अँड मेनी केमिकल मोलेक्युल्स. फॉर एनर्जी इट हॅज टू परफॉर्म मेटाबॉलिझम. Metabolism is breaking of molecules called catabolism and making of new molecules called anabolism. आता हे तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे की ज्यावेळी सजीव जन्माला येतो त्यावेळी काय होणार आहे, त्याची वाढ होत राहणार आहे, तो जगण्यासाठी धडपडणार आहे आणि जगण्यासाठी त्याला कशाची गरज आहे, एनर्जीची गरज आहे. तर एनर्जी काय असणार आहे, एक केमिकल मोलेक्युल्स आहे. ज्यावेळी आपण एनर्जी घेत असतो तर बॉडीमध्ये काय असणार आहे, जे फूड आपण घेत असतो त्या फूडमध्ये काय होणार आहे, मेटाबॉलिझम होणार आहे. मेटाबॉलिझम म्हणजेच की जे घटक आपण घेणार आहोत त्याचे तुकडे तुकडे होणार आहेत
लक्षात ठेवा, मेटाबॉलिझम इज ब्रेकिंग ऑफ मोलेक्युल्स अँड मेकिंग ऑफ न्यू मोलेक्युल्स ॲनाबॉलिझम. म्हणजे जे आपण एनर्जी प्रोडक्ट घेत असतो, सेवन करत असतो जगण्यासाठी, ते एनर्जी प्रोडक्ट घेत असताना आपण त्याचं काय करत असतो, ब्रेकिंग ऑफ मोलेक्युल्स, म्हणजे त्याचे तुकडे तुकडे करून आपण खात असतो. हे तर लक्षात ठेवायचं आहे. त्यालाच आपण काय म्हणायचं, कॅटाबॉलिझम. आणि नवीन जे मोलेक्युल्स तयार होणार आहे बॉडीमध्ये आत, त्याला म्हणायचं ॲनाबॉलिझम. हे तर लक्षात ठेवायचं आहे. अतिशय सिंपल पॉईंट आहे. त्यानंतर बी पॉईंट पाहायचं आहे आपल्याला. फ्रॉम birth onwards, organisms show tendency of growth and development. This growth is a well orchestrated process. You might have observed sand mounds, boulders grow, etc. This growth is not from within and hence these are not living beings. तर यामध्ये लक्षात ठेवा की काय सांगितले, ज्यावेळी आपला जन्म होतो, जन्मानंतर पुढे काय होणार आहे, आपली ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होत जाणार आहे. आणि जी वाढ होणार आहे, वेल ऑर्केस्ट्रेटेड प्रोसेस किंवा ऑर्केस्ट्रेटेड प्रोसेस, म्हणजेच प्रत्येक जो अवयव आहे त्या प्रत्येक अवयवाची जी ग्रोथ आहे ती काय आहे, वेल ऑर्केस्ट्रेटेड प्रोसेस. म्हणजे त्यांची वाढ ठराविक कालमर्यादेपर्यंत होणार आहे किंवा प्रत्येकाचा कालावधी ठरलेला आहे. लक्षात ठेवा. यामध्ये यू माइट हॅव ऑब्झर्वड सँड माउंट्स, तुम्ही वाळूचे ढिगारे किंवा जे उंचवटे पाहिले असतील, बॉर्डर्स, उंच उंच टेकड्या पाहिल्या असतील, पर्वत पाहिले असतील, त्यांची सुद्धा तुम्हाला वाढ दिसत असते. लक्षात ठेवा. सँड माउंट्स, वाळूच्या ढिगाऱ्याची वाढ होत असते, पर्वतांची वाढ होत असते, परंतु ॲक्च्युली वाढ होत असते का? नाही. दिस ग्रोथ इज नॉट फ्रॉम विदिन. तर लक्षात ठेवा, त्याच्या आतून ओरिजिनल वाढ होत नसते. लक्षात ठेवा. अँड हेन्स दीज आर नॉट लिव्हिंग बीइंग्स. मग इथं काय समजून घ्यायचं आहे, काही निसर्गामध्ये काही गोष्टीमध्ये जर भर पडत असेल तर लक्षात ठेवा ती काय ओरिजिनली नॅचरली वाढ नसते. लक्षात ठेवा, निसर्गामध्ये वाळूचे ढीग वाढत असतात, म्हणजे ते काय लिव्हिंग थिंग्स आहेत का? नाही. लक्षात ठेवा, लिव्हिंग थिंग्स म्हणजे जे काय करू शकतात, मुवमेंट करू शकतात, रेस्पिरेशन करू शकतात, रिप्रोडक्शन करू शकतात, किंवा आणखी भरपूर काही कॅरेक्टरिस्टिक त्यामध्ये लागू पडायला पाहिजेत. तर यामध्ये लक्षात ठेवा, सँड माउंट्स अँड बोल्डर्स हे काय नाहीत, लिव्हिंग थिंग्स नाहीत, जरी त्यांची वाढ होत असेल तरी. वाढ ही नॅचरली नाही. लक्षात ठेवा, वाढ ही बाहेरून निसर्गामध्ये काही गोष्टींची त्यामध्ये भर पडत जाते, त्यामुळे त्यांची वाढ होत असते. लक्षात ठेवायचं यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, थर्ड पॉईंट, पॉईंट सी. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर नॉट द प्रोसेसेस विच हॅव अनलिमिटेड टाइम स्पॅन. म्हणजेच ग्रोथ आणि डेव्हलपमेंट हे काय अशी प्रोसेस नाही ज्यामध्ये भरपूर असा कालावधी आहे. हॅव अनलिमिटेड टाइम स्पॅन असं म्हटलेलं आहे. यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट यामध्ये काय आहे, लिमिटेड टाइम स्पॅन आहे. लक्षात ठेवा की ग्रोथ अँड डेव्हलपमेंट हे काही सतत कंटिन्यू होणार असं नाही. लक्षात ठेवा, त्यामध्ये लिमिटेड टाइम स्पॅन आहे. म्हणजे यामध्ये लक्षात ठेवायचे, जे सजीव आहेत त्यांची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट हे ठराविक कालावधीपर्यंतच होऊ शकते. हे लक्षात ठेवायचं आहे. At certain point of time, the molecules, organs, systems begins to lose their effective working and become old. तर यामध्ये काही कालावधी गेल्यानंतर इथं काय सांगितलेलं आहे, मोलेक्युल्स, ऑर्गन्स, सिस्टीम जे आहे बिगिन टू लूज देअर इफेक्टिव्ह वर्किंग, जे बॉडीमध्ये इफेक्टिव्ह वर्किंग जे आहे ते काय होणार आहे, स्टॉप होणार आहे, आणि आपण काय होणार आहे, ओल्ड होणार आहे. दिस इज एजिंग प्रोसेस ऑफ द बॉडी. आणि हेच म्हणजेच आपण काय करत आहोत, आपलं काय वाढ होत चाललेली नाही, तर आपण काय उतार वयात चाललेलं आहे, म्हणजे म्हातारे होत चाललेलो आहे. इथं लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे इथं काय समजून घ्यायचं आहे की जी वाढ आहे ती काही अमर्यादित नाही, लिमिटेड टाइम स्पॅन असणार आहे. ठराविक कालावधीनंतर आपले अवयव काय होणार आहेत, वाढ खुंटणार आहे, त्याचं एज कमी होणार आहे. एजिंग प्रोसेस ऑफ द बॉडी, आणि त्यालाच म्हणायचं एजिंग प्रोसेस ऑफ द बॉडी. त्यानंतर डी पॉईंट बघा, लाईफ हॅज टू continue, hence the organisms tries to produce a young one like itself. जे जीवन आहे ते कंटिन्यू प्रोसेस असणार आहे. तर एका पिढीपासून दुसरी पिढी, दुसऱ्या पिढीपासून तिसरी पिढी हे कंटिन्यूस होणार आहे. कशामुळं? कारण आपण काय करत असतो, रिप्रोडक्शन प्रोसेस करत असतो. लक्षात ठेवा, टू प्रोड्यूस यंग वन. तर आपण काय करत असतो, दुसऱ्या सजीवाला जन्म देत असतो. इट इज पॉसिबल थ्रू रिप्रोडक्शन, असेक्शुअल ऑर सेक्शुअल. तर काही आपण काय करतो, सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं असतं, काही सजीवामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. म्हणजे काही सजीवामध्ये लैंगिक
अलैंगिक असे 2 प्रकार आहेत रिप्रोडक्शनचे. दिस इन्शुअर्स ऑफ कंटिन्युटी ऑफ रेस, त्यामुळे आपला वंश वाढत असतो. म्युल्स, स्टराईल वर्कर बीज डू नॉट रिप्रोड्यूस, 8 आर लिव्हिंग. आता यामध्ये आपल्याला एक पॉईंट सांगितलेला आहे, जे मुल्स आहेत म्हणजे जे सजीव आहेत, खेचर आपण किंवा म्हणतो जे आपण घोड्याचं पिल्लू वगैरे म्हणतो. स्टराईल वर्कर बीज म्हणजे काय आहेत, ज्यांच्यामध्ये स्टराईल, लक्षात ठेवा, नपुसक आपण याला म्हणूया, की जे नवीन सजीवाची निर्मिती करू शकणार नाहीत, ज्यांना काय होणार नाही, रिप्रोडक्शन प्रोसेस डेव्हलप झालेली नसेल, त्याला आपण स्टराईल वर्कर बीज म्हणूया आपण. म्हणजे मधमाशांचं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे, स्टराईल वर्कर बीज डू नॉट रिप्रोड्यूस. तर ह्या मधमाशी काय करतात, स्वतःसारखा नवीन जीव निर्माण करू शकत नाही, म्हणजेच त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन प्रोसेस डेव्हलप झालेली नाही. 8 आर लिव्हिंग, तरी सुद्धा ते लिव्हिंग असू शकतात. म्हणजे रिप्रोडक्शन हा काय सगळ्या सजीवासाठी लागू पडेल असे नाही. म्हणजेच रिप्रोडक्शन हा काय सर्वांसाठीच लागू पडेल असं नाही, इथं लक्षात घ्यायचं आहे. 8 आर लिव्हिंग. कॅन वी कॉल रिप्रोडक्शन ॲज इन्क्लुसिव्ह कॅरेक्टरिस्टिक ऑफ लाईफ? म्हणजे इथं आपला एक प्रश्न विचारलेला आहे, रिप्रोडक्शन हे सर्वांसाठी लागू पडेल का, म्हणजे सर्वसमावेशी आहे का? नाही, नो. रिप्रोडक्शन ॲज नॉट इन्क्लुसिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफ, म्हणजेच काही सजीवामध्ये रिप्रोडक्शन सिस्टीम डेव्हलप झालेली असेल, तर काही प्राण्यामध्ये रिप्रोडक्शन सिस्टीम डेव्हलप झालेली नसेल, हे इथं लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे रिप्रोडक्शन हे सर्व सजीवासाठी लागू पडेल असं नाही. त्यानंतर ई पॉईंट बघायचा आहे. As the body loses its capacity to perform metabolism, the organism dies. ज्यावेळी बॉडीची काय होईल, मेटाबॉलिझम प्रोसेस स्टॉप होईल, त्यावेळी ऑर्गॅनिझम काय झालेलं असणार आहे, डाईज झालेलं असणार आहे, इथं लक्षात ठेवायचं आहे. तर हे पॉईंट बघायचा आहे. एनी लिव्हिंग बीइंग रिस्पॉन्स टू थर्मल, केमिकल और बायोलॉजिकल चेंजेस इन द सराउंडिंग्स. म्हणजे निसर्गामधला कोणताही सजीव घ्या, तो कुणाला रिस्पॉन्ड करू शकतो, थर्मल तर उष्णता, हीट, केमिकल जे रसायन्स आहेत निसर्गामध्ये, बायोलॉजिकल चेंजेस निसर्गामध्ये जे बदल होत असतात किंवा आपल्या बॉडीमध्ये जे बदल होत असतात त्याला आपण रिस्पॉन्ड करत असतो वातावरणानुसार. रिस्पॉन्सिव्हनेस ऑर इरिटेबिलिटी इज युनिक प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग बीइंग्स. तर लक्षात ठेवा, प्रतिसाद देणे आणि त्यानुसार रिॲक्शन, इरिटेबिलिटी म्हणजे काहीतरी त्रास झाला तर आपल्या बॉडीमध्ये जे बदल होतात माइंडवरती, त्याला इरिटेबिलिटी आपण म्हणणार आहोत तिथं. आणि हीच युनिक प्रॉपर्टी आहे लिव्हिंग बीइंगची. लक्षात ठेवा, हे सर्व सजीवामध्ये घडत असणार आहे. युनिक प्रॉपर्टी कुठली आहे, रिस्पॉन्सिव्हनेस अँड इरिटेबिलिटी. हे 2 पॉईंट यामध्ये लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट, तर यामध्ये बघा, देर इज इमेन्स डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे निसर्गामध्ये भरपूर विविधता आहे. इमेन्स डायव्हर्सिटी म्हणजे जे सजीव आहेत ते विविध प्रकारचे आहेत. सिन्स टाइम immemorial, variety of organisms are living together on earth in order to understand the interrelations between living and non-living as well as between two living beings or groups. Systematic study of these is essential. म्हणजे जेव्हापासून फार पूर्वीचा काळ, इथे लक्षात ठेवायचा, इममेमोरियल म्हणजे जेव्हा जे आपल्याला आठवत नाही तेव्हापासून भरपूर व्हरायटी आहेत ऑर्गॅनिझमचा, ते पृथ्वीवर एकत्रित राहतात. तर आपल्याला त्यामधलं इंटर रिलेशन समजून घ्यायचं आहे. तर लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स किंवा 2 लिव्हिंग थिंग्स यांच्या गटामधलं आपल्याला काय करायचं आहे, इंटर रिलेशन समजून घ्यायचं आहे आणि त्याची व्यवस्थितपणे अभ्यास करणं गरजेचं आहे. दिस डाटा इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर वेरियस इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर. आणि ही जी माहिती आहे, ही माहिती मोठमोठ्या उद्योगधंद्यासाठी किंवा ॲग्रिकल्चर आहे त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यानंतर इंटेन्सिव्ह लॅबोरेटरी अँड फील्ड स्टडीज इन ऑर्डर टू आयडेंटिफाय अँड क्लासिफाय द ऑर्गॅनिझम्स फॉर्म अ स्ट्रॉंग बेसिस फॉर मिनिंगफुल यूज ऑफ दिस कलेक्टेड डाटा. आणि हे जो डाटा आपण कलेक्ट करणार आहे वेगवेगळ्या सजीवांचा, तो स्टडीसाठी लॅबोरेटरीमध्ये प्रयोगासाठी उपयोगी ठरणार आहे. आणि लॅबोरेटरीमध्ये आणि किंवा फील्ड स्टडीजमध्ये आपण त्याचा यूज करून क्लासिफाय करू शकतो आणि डीपमध्ये आपण नॉलेज मिळवू शकतो.
इफ यू नीड टू स्टडी दिस डायव्हर्सिटी, जर आपल्याला ह्याचा अभ्यास करायचा असेल, सर्टन एड्स कॉल्ड टॅक्सॉनॉमिकल एड्स कॅन बी युज्ड. तर ह्याचा आपल्याला व्यवस्थितपणे अभ्यास करायचा असेल तर तो अभ्यास कसा करावा, त्याला काय म्हणलेलं आहे, टॅक्सॉनॉमिकल एड्स. लक्षात ठेवा, एड्स म्हणजे हे एक साहित्य साधन आहे, त्याचा वापर आपण केला पाहिजे. दिस इन्क्लूड्स, आणि त्यामध्ये कशाचा समावेश होतो बघा, हर्बेरिया, बॉटनिकल गार्डन्स, म्युझियम्स, बायोडायव्हर्सिटी पार्क्स. आता यामध्ये हर्बेरिया लक्षात ठेवा, इथं स्टडी ऑफ प्लांट्स, ज्यामध्ये वेगवेगळ्या वनस्पतींचा अभ्यास केला जातो, त्याला हर्बेरिया म्हणायचं आहे. बॉटनिकल गार्डन्स म्हणजेच अशा वनस्पती ज्या नाश पावलेल्या आहेत किंवा पाठीमागे होत्या पण भविष्यात त्या मिळणार नाहीत, अशा वनस्पतींच्या बिया, त्या वनस्पती वाढवल्या जातात, त्याला म्हणायचं आहे बॉटनिकल गार्डन्स. म्युझियम्स, तर म्युझियम्समध्ये लक्षात ठेवा वेगवेगळ्या वनस्पती, वेगवेगळे प्राणी जतन करून ठेवले जातात जे संपुष्टात येत आहेत, किंवा वेगवेगळ्या जातीच्या वनस्पती असतील, सजीव असतील, लक्षात ठेवा यामध्ये म्युझियम्समध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बायोडायव्हर्सिटी पार्क्स, तर ह्यामध्ये पण सेमच आहे, आपण झू म्हणूया. झूमध्ये वेगवेगळे प्राणी असतात, लक्षात ठेवा नाश पावलेले आहे, किंवा नवीन जाती काही पैदास केलेले असतात, त्या पण तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतील. तर यामध्ये तुम्हाला काय अडचण असेल, कुठला पॉईंट्स क्लिअर झाला नसेल तर तुम्ही अवश्य कमेंट्स करा. तर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.